रेल्वे भरती आंदोलन प्रकरणामध्ये आज ठाणे कोर्टात सुनावणी आहे आणि या सुनावणीसाठी राज ठाकरे सकाळी 11 वाजता कोर्टामध्ये हजर राहणार आहेत। गेल्या सुनावणीमध्ये राज ठाकरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेले, त्यामुळे आता आज होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव सध्या आपल्याबरोबर जोडले गेले। स्वप्नील, आज पुन्हा एकदा राज ठाकरे हाजीर हो अशी हाळी आली आहे ठाणे न्यायालयामधून। साधारण 11 वाजता राज ठाकरे त्या ठिकाणी पोहोचतील असं कळते। कशा पद्धतीने आता हे सगळं प्रकरण पुढे जात आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरोधात जी आक्रमक भूमिका घेतली होती, त्यानंतर 2008 मध्ये रेल्वे भरती प्रक्रिया सुरू होती। याच दरम्यान कल्याण रेल्वे स्थानकामध्ये जे परीक्षार्थी म्हणजेच उमेदवार हे रेल्वे भरतीच्या परीक्षेसाठी जात होते, त्यांना तिथं मारहाण झाली होती आणि या मारहाणीचा थेट आरोप मनसे कार्यकर्त्यांवरती करण्यात आला होता। राज ठाकरे यांच्यावरती सुद्धा हा आरोप झालेला आहे। 2008 पासून हे प्रकरण खरं तर सुरू आहे। यामध्ये राज ठाकरे यांनी यापूर्वी सुद्धा ठाणे न्यायालयामध्ये जाऊन आपले जबाब नोंदवला होता। यामध्ये राज ठाकरे यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेले होते आणि हे प्रकरण जे आहे ते बनावट आहे अशा प्रकारे राज ठाकरे यांनी आपलं म्हणणं मांडलं होतं। मात्र यानंतर आज परत सुनावणी होणार आहे। 11 वाजताच्या दरम्यान राज ठाकरे हे कोर्टात हजर राहणार असल्याची माहिती आहे आणि आज अंतिम युक्तिवाद हा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज नक्की काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र राज ठाकरे यांनी हे प्रकरण बनावट असल्याचं म्हटलेलं आहे। यामध्ये आपला कोणताही सहभाग नव्हता असं देखील म्हटलेलं आहे। मात्र ज्या वेळेला कल्याण रेल्वे स्थानकामध्ये ही घटना घडली, जेव्हा बिहार म्हणजे परीक्षार्थी जे होते त्यांना मारहाण झाली, तेव्हा आपण मुंबईत नव्हतो आणि त्यामध्ये आपला कुठलाही सहभाग नाही अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते राज ठाकरे यांनी मांडलेलं आहे। त्यामुळे आज न्यायालयामध्ये नक्की कोणत्या प्रकारे बाजू मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि 11 वाजता नक्की काय युक्तिवाद होतो आणि आज अंतिम युक्तिवाद होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। ठीक, स्वप्नील, जरूर लक्ष ठेवून वेळोवेळी चर्चा करूया। अधिक माहिती जाणून घेत राहू। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।